नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 याचा मधला जो काही दुसरा पार्ट आहे तो इथे डिस्कस करणार आहोत. आता मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की अप्रेंटिसशिप ऍक्ट याच्यावर आपल्याला आयट्या प्राचार्य जे 18 फेब्रुवारीला झाले त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न आहेत. मग तुम्ही म्हणसाल की सर एवढा डिटेलमध्ये जायची गरज आहे का? तर आता ते सगळ्यांना स्वतःचाच कॉल ऐकायचा की खरंच आपल्याला एवढं डीपमध्ये जायचं आहे का याच्यामध्ये. कारण की जर 5 प्रश्न येत असतील एकाच कायद्यावर तर तुम्हाला त्याची म्हणजे महत्त्व कळते की खरंच आपण डीपमध्ये जायला पाहिजे का? तर माझ्या अंदाजानुसार तर तुम्ही म्हणजे जर मला कोणी विचारलं की बाबा खरंच डीपमध्ये, तर माझं उत्तर आहे की हो, डीपमध्ये जायला पाहिजे. कारण की ते 4 ते 5 प्रश्न येतात. त्याच्यामुळे सगळे कलम आपल्याला माहीत पाहिजे. जे काही 38 कलम आहेत ते सगळे कलम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे इथं. कारण की एकाच कायद्यावर 4-5 प्रश्न येतात म्हटल्यावर ते सिरियसली आपल्याला घ्यावं लागते. तर मी पहिल्या माझ्या पार्ट 1 मध्ये बेसिक डेफिनेशन त्याच्या बेसिक गोष्टी सगळं क्लिअर केलं होतं. आता इथून आपलं चॅप्टर 2 मध्ये आपल्याला किती आहेत? कलम 3 ते 22. या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर 2 पूर्ण करणार आहोत. म्हणजे कलम 3 ते कलम 22 पर्यंत आपण इथे जाणार आहोत. तर अवघड असं काही नाही. जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर ते सहज समजते. जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट देत असतील तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की याच्या अगोदर सुद्धा मी आयटी प्राचार्याचे भरपूर लेक्चर टाकले. मग ते 2 कायदे सुद्धा टाकले त्याच्यावर. एक राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जे आहे तो टाकला. एक राईट टू सर्व्हिस ऍक्ट हा पण सुद्धा टाकलेला आहे. दोन्ही कायदे एकदम व्यवस्थित सोप्या भाषेत सांगितले तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. बघा आता आर्टिकल 3 कलम 3 मध्ये काय सांगितलं? क्वालिफिकेशन फॉर बिंग एंगेज ॲज अन अप्रेंटिसशिप. त्याच्यामध्ये 2 अटी सांगितल्या की एज शुड नॉट बी लेस दॅन 14 इयर्स अँड फॉर हॅझर्डस किंवा धोकादायक जे इंडस्ट्री आहे तिथं एज शुड नॉट बी लेस दॅन 18 इयर. म्हणजे सर्वसाधारण इंडस्ट्री असेल तर 14 वर्षाच्या खाली वय नसावं आणि धोकादायक किंवा हॅझर्डस इंडस्ट्री असेल तर 18 वर्षाखाली वय नसावं. नंतर दुसरी अट सांगितली सॅटिस्फाय स्टँडर्ड एज्युकेशन अँड फिजिकल फिटनेस. म्हणजे जे काही स्टँडर्ड एज्युकेशनचा क्रायटेरिया ते सॅटिस्फाय केला पाहिजे आणि त्याची फिजिकल फिटनेस असली पाहिजे. हे 2 अटी दिल्या. नंतर आर्टिकल 3A रिझर्वेशन फॉर ट्रेनिंग प्लेसेस फॉर एससी अँड एसटी इन डेझिग्नेटेड ट्रेड. डेझिग्नेटेड ट्रेडमध्ये एससी आणि एसटी साठी आरक्षण. नंतर 3B मध्ये सांगितलं की रिझर्वेशन फॉर द ट्रेनिंग प्लेसेस फॉर द ओबीसी इन डेझिग्नेटेड ट्रेड. इथं ओबीसी साठी सांगितलेलं आरक्षण. नंतर कलम 4 मध्ये आर्टिकल 4 मध्ये कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप. नो पर्सन शॅल बी एंगेज ॲज अन अप्रेंटिसशिप फॉर द ट्रेनिंग इन अ डिझायनेड ट्रेड अनलेस, जोपर्यंत त्यानं काय अटी दिल्या, ही शी has entered into the contract of apprenticeship which the employer, or if the person is minor, the contract is signed by his or her guardian. जर मायनर असेल तर गार्डियननं, नाहीतर मग ती परमिशन कशाने? एम्प्लॉयरनं दिली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलं. द डिटेल्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी अपलोडेड ऑन द अप्रेंटिसशिप पोर्टल विदिन 7 days ऑफ द व्हेरिफिकेशन अँड रजिस्ट्रेशन. 7 दिवसाच्या आत ते त्या पोर्टलवर सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत. नंतर फ्रॉम द डेट ऑफ रिसिव्हिंग द contract or from the date of receipt, if there is any objection, the apprenticeship advisor shall be register the contract within this if there is any objection, the registration apprenticeship advisor shall register the contract within 30 days from the date of receipt. म्हणजे 2 आकडे लक्षात ठेवायचे, 7 दिवस आणि 30 दिवस. बाकी असं याच्यामध्ये फारसं काही लक्षात घ्यायची गरज नाही. नंतर आर्टिकल 5 मध्ये काय सांगितलं? नोवेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ द अप्रेंटिसशिप. नोवेशन मीन्स रिप्लेसमेंट ऑफ द एक्झिस्टिंग अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट विथ द न्यू. म्हणजे एक्झिस्टिंग जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे तिथं काय करता? न्यू कॉन्ट्रॅक्ट हे करायचं आहे आपल्याला, रिप्लेस करायचा आहे. When the first employer cannot continue the apprenticeship is legally shifted to another employer and the old contract is cancelled. म्हणजे जुना कॅन्सल, त्यामुळे जर नवीन याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेलं तर काय होईल की जुना कॉन्ट्रॅक्ट ऑटोमॅटिक तो कॅन्सल होईल. धीस ऑल प्रोसेस डन थ्रू द अप्रेंटिसशिप ऍडवायझर. हे सगळी प्रोसेस अप्रेंटिसशिप ऍडवायझर थ्रू ना. आता ॲज पर द 2025 चेंजेस, मॅन्डेटरी अप्रेंटिसशिप कोटा किती? 2.5 ते 15% ऑफ द टोटल स्टाफ इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्ट स्टाफ
विथ 5% रिझर्व्ह फॉर द फ्रेशर. आता हे जर असा महत्वाचा आकडा आहे की 2025 चे चेंजेस आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं की ॲज पर 2025 चेंजेस मॅन्डेटरी अप्रेंटिसशिप कोटा, हे कोटा किती आहे हे आकडा विचारू शकते. त्याच्यामुळे 2.5% ते 15% ऑफ द टोटल स्टाफ इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्ट स्टाफ, कॉन्ट्रॅक्ट स्टाफ सुद्धा त्याच्यात इन्क्लूड आहे. विथ द 5% रिझर्वेशन रिझर्व्ह फॉर द फ्रेशर, फ्रेशरसाठी 5%. आणि जो काय मॅन्डेटरी अप्रेंटिसशिप कोटा आहे ते किती आहे 2.5% टू 15% ऑफ द टोटल स्टाफ. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही व्हॅल्यू याच्यावर क्वेश्चन येऊ शकते कारण की हे 2011 सप्टेंबर 2025 ला हे चेंजेस झाले, तर त्याच्यामुळे हे जरासे महत्वाचे आकडे आहेत. नंतर आर्टिकल 6 मध्ये पिरियड ऑफ द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग फॉर द डेझिग्नेटेड ट्रेड, म्हणजे डेझिग्नेटेड ट्रेड म्हणजे कोणता की जे ऑफिशियली नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट, दॅट इज फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, जे काय ऑफिशियली नोटिफाईड आहेत गव्हर्नमेंटने त्याला आपण डेझिग्नेटेड ट्रेड म्हणतो. त्याच्यासाठी पिरियड किती आहे अप्रेंटिसचा 6 महिने ते 36 महिने म्हणजे 3 वर्ष. फॉर द ऑप्शनल ट्रेड म्हणजे नॉट ऑफिशियली नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे कसं डाटा एंट्री ऑपरेटर असेल, रिटेल असोसिएट असेल, त्याच्यासाठी 6 महिने ते 2 वर्ष. म्हणजे डेझिग्नेटेड ट्रेडसाठी ते 6 महिने ते 3 वर्ष. आणि जे ऑप्शनल ट्रेड आहे त्याच्यासाठी 6 महिने ते 24, 6 महिने ते 12, म्हणजे 2 वर्ष असं. नंतर कलम 7 मध्ये काय सांगितलंय, आर्टिकल 7 टर्मिनेशन ऑफ अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट. व्हेन द कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप इज टर्मिनेटेड, कॉम्पेन्सेशन डिपेंड्स ऑन द हु इज फॉल्ट, म्हणजे कोणामध्ये कोणी फॉल्ट केला तर त्याच्यावर डिपेंड आहे. इफ द एम्प्लॉयर इज फॉल्ट म्हणजे फेल्स टू फॉलो द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, एम्प्लॉयर मस्ट पे द अप्रेंटिसशिप 1 मंथ स्टायपेंड ॲज अ कॉम्पेन्सेशन. आता इथं कोण फॉल्टी झाला की एम्प्लॉयर फॉल्टी. आता जर इथे इफ द अप्रेंटिसशिप इज ॲट द फॉल्ट, म्हणजे अप्रेंटिसशिप जर फॉल्टी असला तर अप्रेंटिसशिप मस्ट रिफंड द मस्ट स्टायपेंड टू द एम्प्लॉयर ॲज अ ट्रेनिंग कॉस्ट. म्हणजे काय करायचं आहे की दोन्ही इकडे कोणी जरी फॉल्टी असली तरी 1 महिन्याचा त्याने स्टायपेंड द्यायचा आहे. म्हणजे फार लय जास्त किचकट द्यायचं नाही. एक तर दोन पैकी कोणीतरी फॉल्टी असू शकते, एक तर एम्प्लॉयर असेल ना तरी अप्रेंटिसशिप, दोघांचा कोणाचाही फॉल्ट होऊ द्या तर 1 महिन्याचं त्यांना स्टायपेंड ॲज अ कॉम्पेन्सेशन म्हणून द्यायचं आहे. म्हणजे एवढं साधा सोपा अर्थ. ॲज पर द चेंजेस देअर इज अ मिनिमम 1 इयर गॅप बिटवीन टू अप्रेंटिसशिप, म्हणजे एक अप्रेंटिसशिप झाली तर त्याच्यामध्ये 1 वर्षाचा गॅप असणं बंधनकारक आहे. हे कधी सांगितलं, ॲज पर 2025 चेंजेस, म्हणजे 11 सप्टेंबर 2025 ला जे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये सांगितलं की 1 वर्षाचा मिनिमम गॅप असला पाहिजे. आता हे नवीन चेंजेस असल्यामुळे ते 1 इयर गॅप ही फार महत्वाची व्हॅल्यू वाटते मला, तर त्याच्यामुळे याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे मी त्याला बोल्ड केलं. म्हणजे दोन अप्रेंटिसशिपच्या मदतीने सध्या 1 वर्षाचा गॅप असणं आवश्यक आहे. नंतर आर्टिकल 8, number of apprenticeship for the designated trade. The central government, after consulting the Central Apprentice Council, decide the ratio of apprenticeship to the worker to each designated trade. म्हणजे हे आपल्याला कोणाला लोड घ्यायची गरज नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल. आणि कोणाच्या शिफारशीनुसार, तर सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिल यांच्या शिफारशीनुसार हे सेपरेट सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल. या अप्रेंटिसशिप वाल्यानं लोड घ्यायचं नाही आणि एम्प्लॉयरनं लोड घ्यायचं नाही, एम्प्लॉयनं लोड घ्यायचं नाही. नंतर आर्टिकल 9 मध्ये काय सांगितलं, प्रॅक्टिकल अँड बेसिक ट्रेनिंग अप्रेंटिसशिप. आता याच्यामध्ये बघा काय सांगितलं, प्रॅक्टिकल ट्रेनिंग जर असेल तर एव्हरी एम्प्लॉयर मस्ट प्रोव्हाइड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲट द वर्क प्लेस टू ऑल द अप्रेंटिसशिप. म्हणजे सगळ्यांना एव्हरी एम्प्लॉयर मस्ट, प्रत्येक एम्प्लॉयरनी काय करायचं आहे की प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲट द वर्क प्लेस टू ऑल द अप्रेंटिसशिप सगळ्यांना द्यायचं आहे. आणि बेसिक ट्रेनिंग बघा दुसरं हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्याच्या वर्क प्लेसच्या जागीच द्यायचं आहे. कोणा ते जबाबदारी कोणाच्या एम्प्लॉयरची आहे, प्रत्येक अप्रेंटिसशिपला ते द्यायची आहे. नंतर बेसिक ट्रेनिंग, इफ द एम्प्लॉयर हॅज अ 500 or more worker must be provided a basic training at the separate workshop or building. जर 500 पेक्षा जास्त एम्प्लॉयर असतील तर त्यांना बेसिक ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि ते कुठे द्यायचं, एक सेपरेट वर्कशॉप मध्ये किंवा एक सेपरेट बिल्डिंग मध्ये देणं गरजेचं आहे. दिस फॅसिलिटी मस्ट बी सेटअप बाय द एम्प्लॉयर. ही सगळी फॅसिलिटी कोण सेटअप करायचं आहे, एम्प्लॉयरनं करायची आहे. फक्त काय गव्हर्नमेंट सपोर्ट करेल त्याला, म्हणजे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड द सपोर्ट. पण जबाबदारी कोणाची आहे, एम्प्लॉयरची आहे, गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही. गव्हर्नमेंट फक्त सपोर्ट करेल त्यांना. नंतर आता दुसरी कंडिशन सांगितली, रिकरिंग कास्ट. रिकरिंग कास्ट म्हणजे काय की रेग्युलर कास्ट किंवा कंटिन्युअस एक्सपेन्सेस जे असतात ना त्याला रिकरिंग कास्ट म्हणतात.
इन द कनेक्शन विथ द बेसिक ट्रेनिंग. या बेसिक ट्रेनिंगच्या रिलेटेड जर रिकरिंग कास्टच्या संदर्भात काही मुद्दे असतील तर ते पहिली अट किंवा कंडिशन अशी दिली, इफ द एम्प्लॉयर विथ द ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 250 वर्कर देन फुल कॉस्ट बॉर्न बाय एम्प्लॉयर. 250 पेक्षा जास्त असतील तर पूर्ण कॉस्ट कोण घ्यायची आहे, त्या एम्प्लॉयरनंच करायची आहे. इफ द एम्प्लॉयर लेस दॅन 250 वर्कर देन द कॉस्ट इज शेअर बाय एम्प्लॉयर अँड द गव्हर्नमेंट. मध्ये 50-50% याचं. जर 250 पेक्षा खाली असतील तर मग 50% खर्च गव्हर्नमेंट देईल आणि 50% खर्च एम्प्लॉयर. परंतु 250 पेक्षा जास्त जर वर्कर असतील तर रिकरिंग कास्टचा पूर्ण खर्च कोणा करायचा आहे, तर एम्प्लॉयरनी करायचा आहे. नंतर आर्टिकल 10 मध्ये बघा काय सांगितलं. आर्टिकल 10 रिलेटेड टू instruction of the apprenticeship. The trade apprenticeship must be receive the theoretical instruction along with the practical training. The instruction approved by central government. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नुसार जे काही इन्स्ट्रक्शन आहे ते कोण करायचं आहे, अप्रेंटिसशिपनं फॉलो करायच्या आहे. म्हणजे कोणकोणत्या दोन्ही असतील, थेरॉटिकल इन्स्ट्रक्शन असू द्या, प्रॅक्टिकल, पण ते फॉलो करायचे आहेत कोणी अप्रेंटिसशिपनं. आणि त्या इन्स्ट्रक्शन कोण देणार आहेत, अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिल कडून त्या इन्स्ट्रक्शन येणार आहेत. नंतर आर्टिकल 11 किंवा कलम 11 मध्ये ऑब्लिगेशन ऑफ एम्प्लॉयर्स. एम्प्लॉयर्ससाठी काय ऑब्लिगेशन किंवा बंधनं आहेत. आता बघा, ट्रेनिंग मस्ट बी बी ॲज पर ट्रेनिंग मस्ट बी प्रॉपर ॲज पर द लॉ. ॲज पर लॉ नुसार ट्रेनिंग झालं पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे. हे पहिले याच्यामध्ये हे एम्प्लॉयरला बंधनकारक आहेत. 11 मधल्या ज्या गोष्टी आहेत ते कोणासाठी, एम्प्लॉयर ज्यानं तुम्हाला रोजगार दिला त्याच्यासाठी त्या बंधनकारक आहे. दुसरी काय सांगते की ट्रेनर मस्ट बी क्वालिफाईड. ट्रेनर हा क्वालिफाईडच असला पाहिजे, त्याने नेमला पाहिजे. इफ द एम्प्लॉयर इज नॉट क्वालिफाईड ऑर स्किल मस्ट बी अपॉइंट क्वालिफाईड. म्हणजे जर तो एम्प्लॉयर स्वतः क्वालिफाईड किंवा स्किल नसेल त्याच्या अंगात, तर त्यानं काय करा की दुसरा पर्सन, क्वालिफाईड पर्सन तिथे नेमून त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. म्हणजे जे अप्रेंटिसशिप लोक आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. नंतर फॅसिलिटी मस्ट बी ॲडव्होकेट. पुरेशा फॅसिलिटी त्यांनी दिल्या पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी स्ट्रिक्टली फॉलोड. म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप सोबत जे केलेला कॉन्ट्रॅक्ट आहे तो सुद्धा एम्प्लॉयरनं फॉलो केला पाहिजे. हे कसं कलम 11 मध्ये कोणासाठी ऑब्लिगेशन आहे, तर एम्प्लॉयर्ससाठी आहे. कलम 10 मध्ये रूल आणि इन्स्ट्रक्शन कोणासाठी आहे, इन्स्ट्रक्शन जे आहे ते कोणासाठी आहे, तर अप्रेंटिसशिपसाठी आहे. 11 मध्ये ऑब्लिगेशन किंवा बंधने कोणासाठी आहे, तर एम्प्लॉयर्ससाठी आहे. आता 12 मध्ये काय आहे, 12 मध्ये बंधनं कोणासाठी आहेत, अप्रेंटिसशिपसाठी बंधनं आहेत. आता तुम्ही म्हणाल सर आपण अगोदर तर 10 कलम पाहिला होता, पण 10 मध्ये इन्स्ट्रक्शन आहेत, बंधने नाहीत. हे लक्षात घ्या. रिलेटेड इन्स्ट्रक्शन फॉर द अप्रेंटिसशिप. सूचना आहेत त्या, बंधन नाही. सूचना आणि बंधन मध्ये फरक असते. आता बघा 12 मध्ये इथे 10 मध्ये अप्रेंटिसशिपसाठी सूचना होत्या. 12 मध्ये अप्रेंटिसशिपसाठी बंधने आहेत. जे अप्रेंटिसेस आहेत ना त्यांच्यासाठी बंधने आहेत. 11 मध्ये बंधने कोणासाठी होती, एम्प्लॉयरसाठी बंधने होती. 12 मध्ये ऑब्लिगेशन फॉर द अप्रेंटिसेस. 10 मध्ये इन्स्ट्रक्शन फॉर द अप्रेंटिसेस होत्या. ते इन्स्ट्रक्शन होत्या, हे बंधने आहेत. आता ऑब्लिगेशन ऑफ द ट्रेड अप्रेंटिसशिप. ट्रेड अप्रेंटिसशिप साठी काय बंधन आहे, लर्न द ट्रेड प्रॉपरली. प्रॉपरली त्यानं लर्न करायचा आहे ट्रेड. रेग्युलर अटेंडन्स त्याची आवश्यक आहे. फॉलो ऑर्डर्स. मग एम्प्लॉयर असू द्या किंवा सुपरवायझरचे त्यानं जे काही ऑर्डर दिल्या किंवा दिलेले असतील ते फॉलो करायचे ना, आणि कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांना फॉलो करायचा आहे. आता त्याच्याच मध्ये दुसरा पार्ट कोणासाठी, ऑब्लिगेशन फॉर द ग्रॅज्युएट टेक्निशियन अप्रेंटिसशिप. हे पहिले जे काय ऑब्लिगेशन होते ते ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी होते. दुसरे जे ऑब्लिगेशन आहे ते ग्रॅज्युएट किंवा टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं की त्यांना लर्न सब्जेक्ट फील्ड. सब्जेक्ट फील्ड म्हणजे काय की त्या सब्जेक्टमध्ये त्यांना व्यवस्थित शिकून घेतलं पाहिजे. त्याची रेग्युलर अटेंडन्स असली पाहिजे. त्यांना ऑर्डर फॉलो केल्या पाहिजे. त्यांना कॉन्ट्रॅक्ट सुद्धा फॉलो केल्या पाहिजे. आणि मेंटेन रेकॉर्ड ऑफ द वर्क. त्यांना रेकॉर्ड वर्कचा जो काही काम करते त्याचा रेकॉर्ड सुद्धा त्यांना मेंटेन केला पाहिजे. नंतर कलम 13. आर्टिकल 13 पेमेंट ऑफ द अप्रेंटिसशिप. आता प्रेझेंटली मिनिमम किती असायला पाहिजे, 11 सप्टेंबर 2025 नुसार पर मंथ. इथं हे तारीख दिसत नसेल तुम्हाला, इथं 11 सप्टेंबर 2025 तारीख आहे. म्हणजे नवीन जे चेंजेस आहेत 11 सप्टेंबर 2025 ला झाले होते. आणि त्याच्यानुसार ते पेमेंट ऑफ द अप्रेंटिसशिप हे नवीन ठरल्या जाते. आता त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट पहिल्या वर्षी तर पेमेंट ठरलेलं आहे, दुसऱ्या वर्षी इन्क्रीमेंट 10% आणि तिसऱ्या वर्षी इन्क्रीमेंट 15% होते त्याच्यामध्ये. आता इथं 7 कॅटेगरी दिसते तुम्हाला बघा. ही कॅटेगरी आणि मिनिमम अमाऊंट किती रुपये दर महिन्याला देणार आहेत ते ठरलेलं आहे. 7 कॅटेगरी बघा इथे किती आहेत, 1 2 3 4 हे 5 6 आणि हे 7वी कॅटेगरी आहे. आता
तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मी याला असं सोप्या भाषेत लक्षात ठेवत असतो. 7 कॅटेगरी आणि मी एक 7-12 शब्द ऐकला का तुम्ही असा 7-12, जे आपण तलाठीकडून किंवा महसूल विभागात 7-12 असते ना, मी 7-12 लक्षात ठेवत असतो. 7 म्हणजे काय, 7 कॅटेगरी येते आणि सुरुवात सुद्धा जवळपास 7,000 चालू झाली. आणि 12 म्हणजे काय, हे इकडे शेवट जे आहे ना, हे 12,000 जवळपास एंड होते. म्हणजे हे आपल्याला थोडंसं लक्षात राहते. 7च कॅटेगरी आणि 7-12 म्हणजे जवळपास इथं सुरुवात 7,000 आहे, एंड किती आहे, 12,000 एंड आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 7 कॅटेगरीमध्ये बघा, पहिला ग्रुप कोणता आहे, स्कूल स्कूल पासआउट, ते कितवा, 8वा टू 9वा वर्ग. नंतर स्कूल पासआउट 10वा वर्ग आणि स्कूल पासआउट 12 वर्ग. नंतर नॅशनल और स्टेट सर्टिफिकेट होल्डर म्हणजे तो एक कॅटेगरी. नंतर टेक्निशियन व्होकेशनल अप्रेंटिसशिप डिप्लोमा इन्स्टिट्यूट ही कॅटेगरी. नंतर टेक्निशियन अप्रेंटिसशिप सी अप्रेंटिस और डिप्लोमा होल्डर ही डिग्री इन्स्टिट्यूशन. नंतर हे कोणतं, एनी ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप और डिग्री अप्रेंटिसशिप और डिग्री इन एनी स्ट्रीम. आता याच्यामध्ये 3 गोष्टी अशा मी सहज लक्षात ठेवतो, इकडे बघा, थोडंसं क्लिअर करतो. हे काय आहे, डिप्लोमा अप्रेंटिसशिप आहे, डिप्लोमा इन्स्टिट्यूट हे डिग्री इन्स्टिट्यूट आहे आणि हे एनी डिग्री. ठीक आहे. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर पहिले कोणते, तिन्ही स्कूल पास आउट आहे. त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी किती आहे, वर्ग 8वा आणि 9वा. बघा आता इथं किती आहे मिनिमम, मी काय सांगितलं, कसं लक्षात ठेवलं आपण, 7 आणि 12 कॅटेगरी सुद्धा 7 आहेत. हे 7 कॅटेगरी आले आणि सुरुवात जवळपास 7,000 आणि शेवटचा आकडा किती आहे, इकडे 12,000 दिसते का तुम्हाला, हे जवळपास 12,000. म्हणजे ऑप्शन कट करायला निदान आपल्याला एवढं तरी कळते की 7 कॅटेगरी आहे, सुरुवात 7,000च्या जवळपास झाली आणि एंड 12,000च्या जवळपास झाला. आता बघा, स्कूल पासआउट 8वी किंवा टू 9वी जर पासआउट असेल तर मिनिमम किती, 6,800 रुपये. आता मी काय, 7-12 ट्रिक्स आहे म्हणजे आपल्याला लगेच कळण्यात येते की बाबा 7,000च्या जवळपास आहे, तर म्हणजे किती, 6,800. म्हणजे दूर दूर ऑप्शन असले तरी सहज बात करता येते ना 7-12. पहिली जे सुरुवात आहे 7,000 आहे जवळपास आणि एंड किती आहे, 12,300. आता बघा, जर 8वी 9वी मधून ते स्कूल पासआउट असेल आणि अप्रेंटिसशिपला गेला तर 6,800 रुपये, बरोबर. नंतर आता हे ज्या व्हॅल्यू जवळपास हे 1400 वाढली, ही सुद्धा 1400 वाढली, ही सुद्धा 1400 वाढली, ही सुद्धा 1400 वाढली. फक्त इथंच एकदा 1300 वाढली. नंतर ही सुद्धा 1400च वाढली. म्हणजे फक्त इथं जो काही 900 म्हणजे 6,900 ते 10,900 इथं दिसते ना, इथंच फक्त 1300 वाढली. बाकी जर आपण ऑब्झर्व केलं तर सगळ्या व्हॅल्यू 1400 रुपयानं वाढलेल्या आहेत. म्हणजे पहिली मिनिमम किती, 6,800. नंतर 10वा वर्ग पास आउट झाल्यानंतर त्यानं जर अप्रेंटिसशिपला गेला तर 8,200 रुपये. नंतर आता बघा हे म्हणजे स्कूल लेवलचं झालं. आता इथं हायस्कूल पासून जेव्हा हे 3 कॅटेगरीत आहे, थोडंसं क्लिअर करतो मी म्हणजे लवकर समजा. स्कूल 8 आणि 9 6,800. नंतर 10व्या वर्गाला थोडीशी 1,400 रुपयाने इन्क्रीमेंट झाली. नंतर या 3 जे कॅटेगरी आहे ना, तर याच्यामध्ये इक्विव्हॅलंट ठरवल्या त्यांनी. म्हणजे स्कूल पासआउट 12वी, नॅशनल और स्टेट सर्टिफिकेट होल्डर त्याला पण तेवढेच पैसे. नंतर डिप्लोमा इन्स्टिट्यूशन वाल्यांना सुद्धा हे एवढेच. म्हणजे किती, 9,600, 9,600, 9,600. आता आपण इकडे आलो, कोणता, टेक्निशियन अप्रेंटिसशिप और ट्रेड होल्डर डिग्री इन्स्टिट्यूशन. हे डिग्री आहे, हे डिप्लोमा आहे. इथं किती वाढले, तर जवळपास 1,300 रुपये इथं वाढले. नंतर जे फायनल आहे ते किती वाढले, तर इथून आणखीन 1,400 रुपये वाढले. हे कोणासाठी, एनी डिग्री, मग ते सगळे आले तर त्यांना 12,300 रुपये मिळणार. आता बघा इथं काय सांगितलं मी, 7-12 जर लक्षात ठेवलं आपण, 7 म्हणजे काय, सुरुवात जवळपास 7,000 आणि एंड किती, जवळपास 12,000. आणि इथं आपल्याला हे टप्पे सुद्धा लक्षात ठेवायचे की कोणाची किती ना वाढलेली आहे. नंतर आर्टिकल 14 मध्ये काय, हेल्थ सेफ्टी आणि वेलफेअर ऑफ द अप्रेंटिसशिप. इफ द ट्रेनिंग इन द फॅक्टरी, देन फॅक्टरी ऍक्ट 1948 अप्लाय होते त्याला. इफ द ट्रेनिंग इन माइन्स किंवा रूल ऑफ माइन, रूल ऑफ द माइन्स, मग ते त्याला जर ट्रेनिंग माइन मध्ये असेल तर ते माइनचा ऍक्ट होईल ना, 1952 अप्लाय होते. इफ द ट्रेनिंग फॉर इफ द ट्रेनिंग इन शॉप कमर्शियल इस्टॅब्लिश, तर त्याच्यासाठी ऑर कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट, मग त्याच्या वेळेस हा रूल राजस्थान शॉप अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1958 हे अप्लाय होते. फक्त एवढे रूल वगैरे नाही, तर 14 मध्ये हेल्थ सेफ्टी आणि वेलफेअर आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. 15 मध्ये कामाचे तास आहेत त्याचे,
अवर्स ऑफ द वर्क, ओव्हर टाइम, लिव्ह अँड हॉलिडे या सगळ्या गोष्टी 15 मध्ये दिलेल्या आहेत. वर्किंग अवर्स ॲज पर द रूल प्रिस्क्राईब बाय गव्हर्नमेंट हे सगळं कशानं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा सांगितलं की अप्रेंटिसशिप कॅन नॉट वर्क ओव्हर टाइम फ्रीली. ओव्हर टाइम इज अलाउड ओनली द अप्रूव्ह बाय अप्रेंटिसशिप ॲडवायझर. हे तसं अलाउडच नाही. जर ओव्हर टाइम करायचं असेल तर अप्रेंटिसशिप ॲडवायझर जो आहे तर त्याचं अप्रुव्हल असलं पाहिजे. तसं लिगली ओव्हर टाइम करणं परमिटेड नाही. जर करायचं असेल तर त्या अप्रेंटिसशिप ॲडवायझरची परमिशन लागते. लिव्ह अँड हॉलिडे ॲज पर द प्रिस्क्राईब रूल. बाकी सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट रूलनुसार आहेत आणि ओव्हर टाइम करायचा नाही. जर करायचं असेल तर ते काय अप्रेंटिसशिप ॲडवायझरच्या परमिशननेच करायचं आहे. बाकी सगळे कामाचे तास, लिव्ह, हॉलिडे हे सगळे गव्हर्नमेंटच्या प्रिस्क्राईब रूलनुसार, गव्हर्नमेंटने जे काय रूल दिलेले आहेत त्याच्यानुसार सगळे असतील. नंतर आर्टिकल 16 मध्ये काय सांगितलं, एम्प्लॉयर लायबिलिटी फॉर द कॉम्पेन्सेशन ऑफ इंजुरी. जर त्याला इंजुरी झाली काम करता किंवा ट्रेनिंग करता करता तर ते कम्पेन्सेशन कशानुसार द्यायचं आहे, तर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट मध्ये जे काही दिलेलं आहे तर कम्पेन्सेशन जे काही ठरलेलं आहे तेच ते इथं सुद्धा अप्लाय होते. नंतर आर्टिकल 17 मध्ये सांगितलं कंडक्ट अँड डिसिप्लिन. अँड अप्रेंटिसशिप मस्ट फॉलो द सेम रूल कंडक्ट अँड डिसिप्लिन ॲज द एम्प्लॉई ऑफ द सिमिलर कॅटेगरी इन दॅट. म्हणजे जे अप्रेंटिसशिपला कोणाचे रूल सोप्या भाषेत सांगितलं की एम्प्लॉई त्या कॅटेगरीतला, समजा वेल्डर कॅटेगरीतला एम्प्लॉई असेल तर त्याचे जे काही रूल असतील तर तेच रूल या अप्रेंटिसशिपला सुद्धा, हा वेल्डरचा जर अप्रेंटिसशिप असेल तर त्याला सुद्धा तेच रूल, कंडक्ट आणि डिसिप्लिन हे त्याला फॉलो करायचे आहेत. नंतर आर्टिकल 18 मध्ये काय सांगितलं, आर्टिकल 18 अप्रेंटिसशिप आर द ट्रेनी नॉट वर्कर. हे अप्रेंटिसशिप ट्रेनी आहेत, वर्कर नाही. तर याच्यावर प्रश्न येते बऱ्याचदा. अन अप्रेंटिसशिप इज ए ट्रेनी नॉट एम्प्लॉई, नॉट परमनंट और पार्ट टाइम और कॅज्युअल वर्कर. हे कॅज्युअल वर्कर हे नाहीत, नॉट एम्प्लॉई नाहीत, परमनंट एम्प्लॉई नाहीत, पार्ट टाइम नाही किंवा कॅज्युअल वर्कर नाही. हे फक्त ट्रेनी आहेत. एवढं लक्षात घ्यायचं, बाकी काहीच नाहीत ते. नंतर लेबर लॉ शॉल नॉट बी अप्लाइड फॉर द अप्रेंटिसशिप. जे कामगार कायदे असतात ते याला लागू होत नाहीत. हे लक्षात, याच्यावर फारदा प्रश्न येते की अप्रेंटिसशिपला हे कामगार कायदा लागू होते का, तर अप्रेंटिसशिपला कामगार कायदा लागू होत नाही. अप्रेंटिसशिप हे फक्त ट्रेनिंग आहे. ते एम्प्लॉई नाहीत, परमानंट नाहीत, टेम्पररी नाहीत, पार्ट टाइम नाहीत, कॅज्युअल वर्कर नाहीत. नंतर आर्टिकल 19 रेकॉर्ड अँड रिटर्न. मेंटेन द ट्रेनिंग रेकॉर्ड. एव्हरी एम्प्लॉय हिअर मस्ट सबमिट द रिपोर्ट, रिटर्न रिपोर्ट ऑन द पोर्टल. रिटर्न म्हणजेच काय, ते ऑफिशियल रिपोर्ट आहे. ते काय करणार आहे की एम्प्लॉयरनं त्या पोर्टलवर ते अपलोड करायचा आहे. एम्प्लॉयर मस्ट बी अपलोडेड डिटेल्स ऑफ द ऑफिशियल पोर्टल दॅट इन्क्लूड ट्रेड वाईज रिक्वायरमेंट ऑफ द अप्रेंटिसशिप, नंबर ऑफ अप्रेंटिसशिप वर्कर एंगेज. म्हणजे किती अप्रेंटिसशिप एंगेज झाले किंवा किती रिक्वायरमेंट आहे हे सगळं कोणा एम्प्लॉयरनं ते त्या ऑफिशियल पोर्टलवर रेकॉर्ड ठेवायचा आहे की मेंटेन करायचं आहे. नंतर आर्टिकल 20 मध्ये काय सांगितलं, सेटलमेंट ऑफ द डिस्प्यूट. जर वाद झाला तर कसं सेटल करायचं आहे. इफ द डिस्प्यूट अरायझेस बिटवीन एम्प्लॉयर अँड अन अप्रेंटिसशिप, इट मस्ट रेफर टू द अप्रेंटिसशिप ॲडवायझर. जर काही त्याच्यामध्ये झगडा झाला, वाद झाला तर हे दोघांचं भानगड कोणाजवळ जाणार आहे, अप्रेंटिसशिप ॲडवायझर कडे जाणार आहे. आता बघा की अप्रेंटिसशिप ॲडवायझर गिव्ह द डिसिजन इफ द बोथ द पार्टीज आर सॅटिस्फाईड, दॅट डिसिजन इज फायनल. समजा हे दोघं काय एम्प्लॉयर आणि अप्रेंटिसशिप भानगड घेऊन ते अप्रेंटिसशिप ॲडवायझर जर गेले आणि अप्रेंटिसशिप ॲडवायझर जर डिसिजन आला आणि ते दोघांना जर मान्य असेल तर ते मॅटर तिथंच क्लोज होते. म्हणजे त्याच्यावर तो काय अप्रेंटिसशिप ॲडवायझरचा डिसिजन फायनल होते. परंतु एखाद्या केसमध्ये जर असं झालं की इफ एनी पर्सन नॉट सॅटिस्फाईड विथ अप्रेंटिस ॲडवायझर डिसिजन. आता काय झालं की यानं डिसिजन तर दिला परंतु त्यातला दोन मधला काय एक पार्टी त्याच्यावर समाधानी नाही. मग ते काय करणार, दे कॅन फाईल अँड अपील विदिन 30 दिवसाच्या आत. कोणाजवळ अपील करायचे, अप्रेंटिसशिप काउन्सिलच्या जवळ ते अपील करतील. कारण की त्यांना अप्रेंटिसशिप ॲडवायझरचा डिसिजन मान्य नाही म्हणून त्यांनी काय केलं की 30 दिवसाच्या आत हे अप्रेंटिसशिप काउन्सिलकडे गेले. आता ते मग काय करणार, द डिसिजन ऑफ द कमिटी ऑफ द काउन्सिल इज फायनल अँड नॉट बी चॅलेंज फर्दर. आता अप्रेंटिसशिप काउन्सिल काय करणार की एक कमिटी नेमणार, म्हणजे कशासाठी, याच्यावर डिसिजन देण्यासाठी. आणि या कमिटीनं जे काही डिसिजन दिलेलं असते ते त्या त्या दोघांवरही, म्हणजे कोण, एम्प्लॉयर आणि अप्रेंटिसशिप सी, अप्रेंटिसशिप सी याच्यावर दोघांवर तो बंधनकारक आहे. त्याला कोर्टात समोर आव्हान देता येत नाही. नंतर आर्टिकल 21. बघा आता आर्टिकल 21
holding the test and grant of the certificate and conclusion of the training. बघा आता ट्रेड अप्रेंटिसशिप असेल तर काय करायचं? आफ्टर द कम्प्लिटिंग ट्रेनिंग ट्रेड अप्रेंटिस कॅन अपियर फॉर द टेस्ट. त्यांना ट्रेनिंग झाली की ट्रेड अप्रेंटिसशिप काय करणार की ते एक्झाम ला बसणार. आणि एक्झाम कोण घेणार आहे? नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, एनसीटी व्हीटी ज्याला आपण म्हणतो, और अनादर गव्हर्नमेंट ऑथराइज बॉडी. इफ द अप्रेंटिस पास द टेस्ट दे विल गेट द सर्टिफिकेट. त्यांना ते नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग हे एक्झाम घेतील, तर त्यांनी पास झाला तर त्याला काय मिळणार? सर्टिफिकेट मिळणार. पण आता हे कशासाठी होतं? ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी होतं. परंतु ग्रॅज्युएट किंवा टेक्निशियन अप्रेंटिसशिप असेल तर त्यासाठी वेगळे रूल आहेत. म्हणजे आता बघा इथं काय, असेसमेंट ऑफ द ग्रॅज्युएट और टेक्निशियन अप्रेंटिसशिप देअर प्रोग्रेस इज रेग्युलरली असेस बाय द एम्प्लॉयर. हे एम्प्लॉयर असेस करते इथं, नॉट बाय नॅशनल काउन्सिल. किंवा हे जे इथं काय होतं की याची जी प्रोग्रेस कोण करत होतं? नॅशनल काउन्सिल फॉर द व्होकेशनल ट्रेनिंग. आणि तेच एक्झाम घेत होते ना. इथं तसं नाही. याचं रेग्युलर जे काय असेसमेंट कोण करत आहे? तर एम्प्लॉयर करते. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ द ट्रेनिंग सॅटिस्फॅक्टरी दे गेट द सर्टिफिकेट फ्रॉम द रिजनल बोर्ड. आता त्याचं दररोजचं असेसमेंट कोण करणार? तर एम्प्लॉयर करणार. परंतु सर्टिफिकेट कोण देणार आहे? तर रिजनल बोर्ड देणार. ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे थोडा. नंतर थोडं क्लिअर करतो मी याला. आर्टिकल 22, ऑफिस ऑफर अँड ऍक्सेप्टन्स ऑफ द एम्प्लॉयमेंट. आता बघा, नो गॅरंटी जॉब अनलेस मेन्शन इन द कॉन्ट्रॅक्ट. जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन नाही तोपर्यंत गॅरंटी जॉब नाही. इफ द जॉब बिकम्स कंपल्सरी बोथ द एम्प्लॉयर अँड अप्रेंटिसशिप मस्ट बी फॉलो द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय झालं की याचा अर्थ काय की नो गॅरंटी जॉब अनलेस मेन्शन इन द, जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी लिहिलेलं नाही की अप्रेंटिसशिप झाल्यावर आम्ही तुम्हाला रेग्युलर जॉब देऊ, तोपर्यंत गॅरंटी नाही. जर त्यांनी तसं मेन्शन केलं तर मग ते दोघांवर बंधनकारक असेल. अप्रेंटिसशिप ऍडवायझर इन्शुअर द फेअरनेस. म्हणजे अप्रेंटिसशिप ऍडवायझर ना याच्यामध्ये थोडंसं फेअरनेस, म्हणजे कुठेही भेदभाव झाला नाही पाहिजे. त्यांचे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते व्यवस्थित लिहिले का नाही, त्याच्यावर काय लिहिलं हे बघितलं पाहिजे, असं त्याचा अर्थ होते. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.